घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीराम पाडे आपलं सगळ्याचं स्वागत करत आहे. आज तुम्हाला एक औषध सांगत नाही, आज तुम्हाला एक तोडगा सांगत आहे. तर तोडगा कशासाठी आहे तर पहिलं मी सांगितलं होतं माझे सबस्क्राईब 1500 2000 किंवा 5000 झाल्यानंतर मी एक तुम्हाला अशी एक विधी सांगत की तुम्ही खर्चिलेले पैसे ते तुमच्याकडे तुमच्या घरी येतील परत. हे असं मी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये. मला दोघा तिघाचे फोन आले की पण ती विधी सांगा की आम्ही पैसे खर्चिलेले ती परत आमच्या घरी येवे. की 1000 500 2000 4000 5000 10000 20000 लाख रुपयापर्यंत तुम्ही किती पैसे रोज खर्चा ते पैसे 1 तासामध्ये तुमच्या घरी येतील तुमच्या पेटीमध्ये. ते आज मी व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे. बघा, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया करून आणि व्यवस्थित करा. तर काय करायचे पहिल्यांदा तुम्हाला, तर जून महिन्यामध्ये पावसाळ्याच्या टायमाला काय होतं, बेंडक निघतात, सोन्या बेंडक म्हणतात. आपल्याला सोन्या बेंडक ह्या विधीला उपयोगी घ्यायचा आहे. तर काय करायचं, सोन्या बेंडक 2 धरून आणायचे. कोण दिवशी आणायचे, धनश्री नक्षत्र, पुष्य नक्षत्र आणि भरणी नक्षत्र या 3 दिवशी तुम्हाला 3 नक्षत्रावर 2 बेंडक घेऊन यायचे. 2 बेंडक घेऊन आला की काय करायचं, पूर्व पश्चिम सूर्य जसा निघतो आणि मावळतो ह्या दिशेला 1-1 फुटाचे 2 खड्डे खांदायचे. 3 फुटाच्या अंतरावर खड्डे खांदले की त्याच्यानंतर काय करायचं, आपले 2 बेंडकं आणलेले आहेत आपण, तर 500च्या नोटा 3 आणि 100च्या नोटा 3 अशा नोटा घ्यायच्या. त्या नोटाला काय करायचं, मेन कपड्याने पॅक करून घ्यायच्या. मेन कपड्याने तुम्ही पॅक केल्या की जे आपण 2 बेंडक आणले, असं समजा ह्यातही तुम्हाला एक दाखवतो. हे काही असे डबे असे बेंडकाचे समजा ही तोंड आहे. तर ह्या तोंडामध्ये 500च्या आणि 100च्या नोटा मेन कपड्यानं आपण जे पॅक केलं ते ठेवून द्यायच्या आणि त्या बेंडकाचं तोंड मिटवून घ्यायचं. मिटवून घेतलं, जे आपण पूर्व पश्चिम 2 खड्डे खांदलेत, तर हेच बेंडकाचं तोंड त्याच्याकडे आणि त्याचं तोंड ह्याच्याकडं असं दोघाचं तोंड समोरासमोर करून ती बेंडकं पूजा करून बुजून टाकायचे. बुजून टाकायच्या अगोदर तिथं गवतर थोडं शिपडा, गंगाजल त्या खड्ड्यामध्ये त्या तिथं लोबान गुगलचा धुरू द्या आणि ते पुरून टाका. पुरून टाकल्यानंतर ह्या 3 दिवशी नक्षत्र सांगितले तुम्हाला, 1-1 अगरबत्ती रोज सकाळी त्याच्यावर लावीत चालायचं. त्या खड्ड्यावर जिथं आपण बेंडक पुरलाय त्याच्या डोक्यावर तिथं 1 अगरबत्ती रोज सकाळी आंघोळ तुमची झाली, देवपूजा झाली की तिथं खाऊन द्यायचे. खावल्यानंतर ही तुम्हाला असं कवर करायचं 3 महिन्यापर्यंत तसंच ठेवायचं. 3 महिन्यापर्यंत ठेवा, नाही तर 1.5 महिना ठेवा. 1.5 महिना झाला की परत आपल्याला काय करायचं, त्याच नक्षत्राची वाट बघायची. भरणी नक्षत्र, धनश्री नक्षत्र अशा टायमाला आलं की आंघोळ तुमची झाली की सकाळी जाऊन ती बेंडक दोन्ही उकरून बघायची, काढून बघायची. काढून बघितल्यानंतर काय करायचं, जी 500च्या नोटानं 100च्या नोटा आहेत ठेवलेल्या आपण, ती नोटा एकत्र आल्या पाहिजेत. म्हणजे एकाच बेंडकाच्या तोंडात येतील, एका बेंडकाच्या तोंडात रिकाम्या राहतील. म्हणजे एकाकडे आल्या की 500च्या नोटा जर 100च्या नोटाकडे आलेल्या असल्या तर 500च्या नोटा आपल्याला कामाला घ्यायच्यात. लक्षात ठेवा, जी नोटा एकत्र आल्या तुम्ही लिहून ठेवा की पूर्व दिशेला 100चे नोट उठल्यात आणि दक्षिण दिशेला 500चे नोट उठल्यात. कारण ह्याच्यात काय होईल, जे 100च्या नोटा अगर 500च्या नोटाकडे 1 नोटा जाणार आहेत, गेल्यानंतर जी नोट आपल्याकडे इकडल्या बँकाकडे आलेली आहे ती नोट आपल्याला कामाला घ्यायची. तर कशी घ्यायची, एक पेटी करायची बारकी छोटी. कशाची पेटी करा, लाकडी पेटी करा. लाकडी पेटी ठेवून त्या नोटाची पूजा करा एकदा व्यवस्थित. सगळी पूजा इदवत पूजा केल्यानंतर तुम्हाला आता खरेदीला जायचं आहे किंवा किराणा भरायला जायचं आहे, लोखंड आणायला जायचं आहे, त्या सोनं आणायला जायचं आहे, गाडी वाहन आणायला जायचं आहे. ह्या वाहनाला काही जाताना तुम्हाला 1 लाख रुपयाच्या बंडलमध्ये जी आपण पेटीमध्ये ठेवलेली एक 500ची नोट आहे ती नोट त्या बंडलाच्या आतमध्ये घालायची, मध्ये घालायची आणि बाकीच्या 2 नोटा त्या पेटीत ठेवून द्यायच्या शिल्लक आहेत ती. तुम्ही गेल्यानंतर तुमचं काही व्यवहार झाला, बोलणं चालणं झाल्यानंतर पैसे द्यायच्या टायमाला आपल्याला काय करायचे, जी तुम्ही एक नोट घेतलेली आहे 500ची आणि त्या बंडलमध्ये घातलेली आहे ती बंडल काउंटरवर अशी ठेवून द्यायचं, त्याच्या हातात द्यायचं नाही. ही एक लक्षात करा. हातात जर तुम्ही दिलं तर ती पैसे तुमच्या घरी येणार नाहीत. तुम्हाला काउंटरवर पैसे असे लांब
सहज आपले असे ठेवून द्यायचे आणि त्या माणसाला माझे तू उचलते पैसे. उचललं की तुमचं काय असेल ते सगळं सौदा झाला, सगळं झालं की तुम्हाला घरी यायचं. घरी आलं 5-10 मिनिटांना ती जी आपण पेटीत दुसऱ्या 2 नोटा ठेवलेल्या आहेत पैशाच्या, अगरबत्ती पूजा करून एक 2-3 तासानं अगर 1 दिवसानं पेटी उघडून बघायची. मग तुमच्याकडे ती जी आपण काउंटरवर जी बंडल ठेवलं होतं किती 10,000 असतील, 5,000 असतील, 1,00,000 रुपये असेल, तर ती 1,00,000 रुपये तुमचे ह्या पेटीमध्ये येतील. पेटीमध्ये आलं की त्याच्यामधली जी तुमची एक 500ची नोट आहे तिचा अंक लिहून ठेवायचा आहे. मध्यभागी आपण जी एक नोट ठेवली होती ती नंबर असतो नोटाचा. तर ती नोटाचा नंबर कसा असतो तुम्हाला ती पण दाखवतो 1 मिनिटात. तर त्या नोटा लिहून ठेवायची किंवा ही नोट आपली आहे, तर ह्या नोटाचीच आपल्याला गरज आहे. आता बघा ही 500ची नोट आहे. ह्या नोटावर आहे ना एक इथं नंबर असतो. आता हिचा नंबर आहे 46 शेवटला. हे 4604 तर ही नोट आपल्याला जी तुमची आहे ही नोट परत आपल्याला काढून घ्यायची त्या बंडलमधून सगळा खेळ ती ह्या नोटावरच आहे. बंडलमधून काढून घ्यायची आणि जी पहिल्या 2 नोटा आणि ही एक नोट, त्या नोटावर 3 नोटा एका ते पेटीत ठेवून द्यायच्या आणि जी 1,00,000 रुपये जे तुमच्या आलेले आहेत पैसे तिकडून ती पैसे काढून घ्यायचे परत तुम्हाला खर्चायला, परत ती मोकळे झाले. हे अशी तुमची विधी चालत राहील. फक्त आता काय करायचं आपल्याला, ह्याचे पत्ते पाडणी काय करायचे आणि याचं संरक्षण काय करायचं. ही देवघर असेल तुमचं, देवघराच्या बाजूला तुम्हाला ही पेटी ठेवून द्यायची. त्याची रोज तुम्हाला साधारण आपली देवपूजासाठी त्या पेटीची पूजा करायची. पूजा केली की एकतर मैतीहून आलं की त्या पेटीकडे जायचं नाही. मैती इटाळ चांडाळाकडून आलं की गवतर शिपल्याशिवाय त्या पेटीकडे जायचं नाही. आणि आपले जे काही घरातला विटाळ असतो माता भगिनीचा त्या पेटीकडे जाऊ द्यायचं नाही. म्हणजे जेवढे तुम्ही पत्ते पाळचाल आणि जेवढे त्याला श्रद्धेनं करचाल तेवढे तुमची पेटी लय दिवस चालत आणि तुम्हाला अडचण येणार नाही. तर ह्याच्यात समजा तुम्हाला दुसरं एक नोट तुमच्या चुकाहुकानं जर गेली कुठं, तर परत दुसऱ्या 2 नोटा आहेत ती तशाच वापरायच्या. ती एक लक्षात ठेवा की आपल्या 3 नोटा आहेत, 3 नोटामधून जर तुमच्या एक नोटा करून अशा 2 नोटा जर गायब झाल्या, तुमचे पैसे आता राहिली 1 नोट 500ची, तर मग 1 नोटाला काय करायला लागेल, तर ती तुम्हाला तशीच जपून वापरायची. मग 1 नोट राहिल्यावर पैसे येतील का नाही ह्याची काही गॅरंटी सांगता येत नाही. कारण 2-3 नोटा तर लागतातच पहिले एक रिजेक्ट येण्यासाठी. बघा व्हिडिओ आवडला एकदम श्रद्धेनं सगळा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वै तंत्र मराठी, त्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, सदस्य करा आणि ह्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं सगळ्या लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. आणि एकदम जूनच्या टायमाला आधी बघून घ्या व्हिडिओ, 2दा 3दा 4दा 5दा व्हिडिओ बघून घ्या. बघून घेऊन तुम्ही एका कागदावर लिहून घ्या कसं करायची ती. कारण ह्याची चुकाहूक झाली काही झालं तर तुम्ही केलेले जे कष्ट आहे, जी काही करणारी क्रिया आहे हे सगळी इफल होणार आहे, काम करणार नाही. त्याच पाहिजे व्यवस्थित करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. असे तुम्हाला आता मी दुसरा एक आपले सबस्क्राईब जेव्हा 5,000 होतील तेव्हा टायमाला एक तुम्हाला असा एक व्हिडिओ देईन की वनस्पतीपासून स्वर्ण निर्मिती कशी करते, की 12 महिन्यात तुम्हाला वनस्पती स्वर्ण निर्मिती मनानं घडून जाईल त्याची पण एक विधी देणार आहे. त्याच पाहिजे जेवढे आहेत तेवढे चॅनलवर जास्तपर्यंत टिकून राहतील त्यांचा फायदा होणारच आहे आपल्या चॅनलवर. रामकृष्ण हरी माऊली.